नमस्कार, मी उमेश कुमार. TV9 मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज न्यूजरूम स्ट्राईकमध्ये आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ. भुजबळ साहेब, तुमचं स्वागत आहे TV9 मराठीत. आता 100 दिवस झालेले आहेत. अजित पवारांसोबत तुम्ही सत्तेत सामील झाला आहात. पण या 100 दिवसातली जी छगन भुजबळांची वक्तव्य आपण बघतो, तर त्यात असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जेव्हा शरद पवार होते त्यांच्या नेतृत्वाखाली छगन भुजबळांची तिथे घुसमट होत होती. अगदीच घुसमट वगैरे काही असं नाही. त्यावेळेला सुद्धा म्हणजे असं चुकीचं होईल की पवार साहेबांनी काही कुठे माझ्यावर मला दाबवून ठेवलं किंवा काही असं नाही. घुसमट पण ठीक आहे. आता प्रत्येक पक्षामध्ये खालचे जे काही लोक असतात, अगदी अध्यक्ष ते पण बाकीची काही मंडळी, त्याच्यामध्ये जे थोडंसं जरा मागे पुढे काही वेळा फ्रिक्शन्स असं होत असतं, घर्षण होत असतं. परंतु एक आहे की तिथून बाहेर आल्यानंतर साहजिकच आहे की अजितदादा, मी, तटकरे, प्रफुल्ल पटेल वगैरे वगैरे. आता त्याच्यामध्ये मलाच जास्त तुम्ही प्रश्न विचारणार, मीडिया विचारणार, तर लोकांना वाटतं की आता जास्त बोलतो, त्यावेळेला कमी बोलत होता. नाही, या गेल्या 100 दिवसातली जर तुमची वक्तव्य बघितली तर त्या 42 जेवढे आमदार दादांबरोबर गेले त्यात सर्वात जास्त शाब्दिक हल्ले जर शरद पवारांवर कोणी केले ते छगन भुजबळच होते. माझं स्वतःचं असं आहे की मी हल्ले केले नाही, मी विचारणा केली, प्रश्न विचारले की हे का झालं, कसं झालं, त्याचं मूळ कुठे आहे. आणि तसं पाहायला गेलं तर मी शिवसेनेत होतो त्यावेळेला जे समोरचे होते त्यांच्यावर माझे शाब्दिक हल्ले होत होते. पुढे शिवसेनेतून बाहेर आलो, बाळासाहेब ठाकरेने आमचं काही दिवस, काही वर्ष म्हणा होतं, थोडंसं भांडण सुरू झालं. त्यावेळेला मी त्यांच्याही विरुद्ध बोललो. परत आता पवार साहेबांबरोबर असताना मी मोदी साहेबांच्या विरुद्ध सुद्धा खूप वेळा बोललो. माझं स्वतःचं आहे की तुम्ही ज्या भूमिकेत आता आहात ती भूमिका तुम्हाला पूर्णपणे जी आहे ती वठवली पाहिजे. ज्या भूमिकेत आपण असू ती भूमिका तुम्हाला निभावलीच पाहिजे. त्याच्यामध्ये मग मागे पुढे मग कसं काय असं मला जमत नाही. तुमची आताची जर वक्तव्य ही बघितली तर त्यात ती प्रकर्षाने त्यात दोन गोष्टी जाणवतात या 100 दिवसातल्या. एक तर तुम्ही पवार साहेबांबद्दल त्यांची जी भाजपबरोबर जाण्याची भूमिका आहे त्याच्यावर टीका केली, आणि दुसरी एक वैयक्तिक आहे. तर मी वैयक्तिक सोडून आता त्या भाजपबरोबर जाण्याबद्दल त्यांची जी भूमिका आहे पवार साहेबांची, त्यावर तुम्ही आता 1-2 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं, ते मी तुम्हाला दाखवतो, कारण त्यावर मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. साहेब, आपण जायचंच नव्हतं तर ती चर्चाच कधी करायला नको होती. आपल्याला या रस्त्याला जायचं नाही. चर्चा कशाला करा? किती वेळा चर्चा झाली? एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 5, 7, 8 वेळा चर्चा झाली. 8 वेळा चर्चा झाली. माझा प्रश्न आहे की 8 वेळा चर्चा कधी कधी झाली? एक तर जे आहे 2014 साली ज्या वेळेला निवडणुका आल्या महाराष्ट्र विधानसभेची, 2014ला BJPने ठरवलं की शिवसेनेबरोबर जायचं नाही. पण त्यांनी असं सांगितलं पवार साहेबांना किंवा कुणाच्या थ्रू पवार साहेबांना, आणि मीटिंगमध्ये मला असं सांगण्यात आलं की असं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही स्वतंत्रपणे लढतो, शिवसेनेला सोडतो, तुम्ही काँग्रेसला सोडा. आणि परत तिकडून जे आहे आमच्याकडून ठाम आम्ही आहोत की नाही, ते करू की नाही बघा बरं. आता आम्ही 4 वाजता डिक्लेअर करतो आहोत की आम्ही शिवसेनेपासून दूर झालो, तर तुम्ही ताबडतोब जे आहे प्रेस घ्यायला पाहिजे आणि काँग्रेसपासून तुम्ही स्वतंत्र आहात निवडणूक. आणि मग सगळे 4ही पक्ष जे आहेत स्वतंत्र निवडणुका लढवते. एक भाग 2014 जो बिनशर्त त्यावेळेला आम्ही त्यांचं ऐकून काँग्रेसला सोडलं. अचानक सरकारचा पाठिंबा काढून घेतला.
त्यावेळेला निवडणुकीच्याच अगदी वेळ पृथ्वीराज चव्हाण यांचा आठवत असेल. त्यावेळेला असं ठरलं होतं, नंतर मला कळलं की स्वतंत्र निवडणूक झाल्यानंतर काही दिवस जे आहेत BJP सरकार त्यांचं होईल, चालवेल, आणि काही महिन्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सामील होईल. 2014लाच त्याच काळात त्या निवडणुकीनंतर साधारण 8-10 महिन्यामध्ये. उद्या मतमोजणी आहे. आदल्या रात्री सुद्धा आम्ही पवारसाहेबांबरोबर होतो. तिथून ताबडतोब फोन, बघा बरं आता उद्या हे आहे मतमोजणी, जर काही कमी पडले तर तुम्ही बाहेरून सपोर्ट करायचा. हो ठीक आहे, आम्ही करू. दुसऱ्या दिवशी मतमोजणी सुरू झाली 11 वाजता, पुन्हा फोन. चित्र जरा थोडंसं स्पष्ट व्हायला लागलं. परत फोन, तुम्ही आता बाहेर येऊन मीडियाला सांगा की आम्ही सरकारला पाठिंबा देणार बाहेरून, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे आम्हाला पुन्हा निवडणुकीला सामोरं जायचं नाही. ताबडतोब प्रफुल्ल पटेल बाहेर गेले. त्यांनी जाहीर केलं सिल्वर ओकच्या समोर, आठवत असेल, की आम्हाला परत इलेक्शन परवडणारं नाही, आम्ही सरकारला बाहेरून पाठिंबा द्या. आणि मग त्यानंतर असं झालं किंवा ठीक आहे, मग दिला पाठिंबा. आणि त्यावेळेला एकनाथराव शिंदे मग शिवसेनेचे ते विरोधी पक्ष नेते झाले, बरोबर, ते समोर बसले. आता त्यानंतर एक 2-3 महिन्याच्या आतमध्येच अलिबागला आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 2 दिवसाचं शिबिर होतं. आणि अचानक पवार साहेबांनी प्रेसमध्ये जाहीर करून टाकलं की BJPनं आमचा पाठिंबा कायमस्वरूपी गृहीत धरू नये. आम्हाला कळलं. मी, अजितदादा, RR पाटील, प्रफुल्ल पटेल, आम्ही साहेबांकडे गेलो. ते एका रिसॉर्टमध्येच होते सगळे. साहेब तुम्ही असं का बोललात, तुम्ही काय झालं अचानक? त्याला काही उत्तर नव्हतं. पण ते असं बोलल्याबरोबर देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सावध झाले. आणि मग आता ही गडबड आहे काय, आपल्याला कायमस्वरूपी कोणतरी आपला आधार आपला पाहिजे. त्यांनी ताबडतोब एकनाथराव शिंदे वगैरे त्यांना बरोबर घेऊन त्यांना मंत्री करून टाकलं. बरोबर. 2017 साली मी तर नव्हतो, मला कल्पना नाही, मला आत्ता माहिती झालं, मी जेलमध्ये होतो त्यावेळेला अजितदादांनी सांगितलं एका इंडस्ट्रियलिस्टच्या घरी मिटिंग झाली 5 दिवस. किती मंत्रिपदं, कुठची खाती, पुढच्या निवडणुकीमध्ये किती जागा, खासदारकीची किती जागा वगैरे सगळं काही ठरलं. आणि सगळं ठरल्यानंतर मग अशी अट त्यांनी टाकली की आम्ही तुमच्याबरोबर येतो, पण शिवसेना आपल्याबरोबर नको. म्हणजे शिवसेनेला डिच करण्याचा प्रयत्न झाला. हे कोणी सांगितलं की शिवसेना नको? आम्ही आमच्या पक्षाने सांगितलं. आमच्या पक्षाला कोणी आदेश दिले होते ते तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, माहितीच आहे तुम्हाला. मग तिथे BJPने सांगितलं होते आमचा 25 वर्षाचा पार्टनर आहे, आम्ही त्यांना कसं अचानक सोडणार. परत तिथे फिसकटलं. पण त्यांनी जर शिवसेना सोडली असती तर तुम्ही जाणारच होता. बरोबर. म्हणजे एकदा काँग्रेसला तुम्ही डिच केलं. त्याच वेळेला 14 साली शिवसेनेला त्यांनी आपल्या आश्वासनामुळे शिवसेनेला सोडलं. आता परत तुम्ही चर्चा करतात आणि सांगता की शिवसेनेला सरकारच्या बाहेर काढा. मग ते त्यांनी सांगितलं नाही, तसं नाही होणार. मग 2019ला निवडणूक झाली, पुन्हा ठरलं. आणि फडणवीसांनी ते सांगितलंच ना की त्यांनीच सांगितलं की राष्ट्रपती राजवट लावा. मग आणि मग थोड्या वर्षानं, थोड्या महिन्यानं, काय आता काहीच होत नाही, मग आम्ही तुमच्याबरोबर आहोत, हे असं चित्र फडणवीसांनी सांगितलं. मग त्यावेळेला त्यांनी सुद्धा शिवसेनेला दूर केलं. 2.5 वर्षाचं त्यांचं जे काही भांडण झालं त्यामुळे त्यांनी शिवसेनेला दूर केलं. झालं. आता शिवसेनेला दूर केल्यानंतर साहजिकच यांनी अगोदरच सांगितलं होतं की आम्ही तुमच्याबरोबर येणार. बरोबर. शिवसेना आपल्याबरोबर नको.
बीजेपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करणार, म्हणून त्यांनी शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद झाले म्हणून त्यांना दूर केलं. मग आता साहजिक काय करायला पाहिजे, बीजेपी बरोबर जायला पाहिजे. त्यांनी शिवसेना सोडली, बीजेपी बरोबर जायला पाहिजे, सरकार बनवायला पाहिजे. पण त्यांनी तो निर्णय घेतल्याबरोबर परत आमच्या पक्षानं माघार घेतली. आणि तुम्हाला आठवत असेल की पवार साहेब पार्लमेंट सुरू असताना प्राईम मिनिस्टर साहेब त्यांना जाऊन भेटले, बरोबर. काय सांगितलं की मला शक्य नाही, विरोध आहे, जनतेचा विरोध आहे का नगरसेवक आमदारांचा विरोध, मला म्हणजे याचा अर्थ अगोदर तुम्ही शक्य आहे म्हणून सांगितलं होतं. म्हणूनच क्लॅरिफिकेशन तुम्ही त्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी गेलात. ठीक आहे, झालं ना. त्याच्यानंतर मागच्या शिंदे जॉईन व्हायच्या अगोदर सुद्धा चर्चा झाली. माझा तोच प्रश्न आहे स्पेसिफिकली की तुम्ही 8 वेळा चर्चा बोलला. माझा प्रश्न हा आहे की 2019ला उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली नोव्हेंबरमध्ये, मविया आली, राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे शिवसेनेबरोबर गेली. प्रश्न हा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस मवियात असताना भाजपबरोबर जाण्याची राष्ट्रवादी चर्चा झाली होती काय? मग म्हणजे हे जे पण याच्यावर चर्चा करणारे कोण, एक पवार साहेब, त्यानंतर प्रफुल्ल पटेल, अजितदादा पवार, जयंत पाटील, हे मंडळी नंतर म्हणजे शिंदे जॉईन व्हायच्या अगोदर सुद्धा, शिंदे जॉईन झाल्यानंतर सुद्धा चर्चेला हीच मंडळी जात होती. म्हणजे चर्चा होत होती मवियात असताना, म्हणजे काय म्हणणं आहे ना? हो. आणि एवढंच नाही, मग एका वेळेला तर 54 आमदारांनी सह्या केल्या ते जायला पाहिजे म्हणून, म्हणजे शिंदे जॉईन झाल्यानंतर. मग त्याच्यानंतर असं ठरलं की बा ठीक आहे, आता पुढे सांगतो, पण मग कसं काय करणार, जायचं आहे. साहेबांचं म्हणणं आहे की तुम्ही जा, मी काय जाऊ शकणार नाही, मी नाही येणार, तुम्ही जा. मग पुढे असं झालं की एक 15 दिवस घरामध्ये चर्चा झाली असावी. अजितदादाला ती माहीत होती. पवार साहेबांनी राजीनामा द्यायचा, त्यांनी ते राजीनामा नाट्य चव्हाण सेंटरमध्ये दिला. त्यांनी राजीनामा दिला की सुप्रियाताईंना अध्यक्ष करायचं असं ठरलं होतं. आणि सुप्रियाताईंना अध्यक्ष केल्यानंतर मग आपण बीजेपीमध्ये जायचं, म्हणजे बीजेपी बरोबर जायचं, सरकारमध्ये जायचं. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात बीजेपी बरोबर जायचं हे ठरलं होतं. ठरलं. हे पवारांच्या घरी ठरलं. हे पवारांच्या घरी ठरलं म्हणून तर अचानक त्यांनी राजीनामा दिला. आता ते राजीनामा देणार याची मला सुद्धा कल्पना नव्हती. मी प्रफुल्ल पटेल आणि अजितदादा त्यांच्यामध्येच बसलो भाषण ऐकत. आणि तुम्ही त्या बैठकीत कोण कोण होतं ज्या बैठकीत हे ठरलं? ही असं करायचं, सुप्रिया सुळेंना अध्यक्ष सर्वसाधारणपणे हे त्यांच्या घरातच ठरलं. तुम्हाला कसं माहिती? आणि ते मला वाटतं प्रफुल्ल पटेल आणि अजितदादांना माहिती असणार. अच्छा, तुम्हाला कसं माहित पडलं हे की असं असं ठरलंय? सांगतो ना पुढे. हां. आणि पुढे आणि अचानक सगळे कार्यक्रम होते. अचानक मला जरा कोर्टात जायचं होतं म्हणून मी प्रफुल्ल पटेल जातो मी कोर्टात गेलो तर तुमचे मीडियावाले अहो साहेबांनी राजीनामा दिला. आता तो मला धक्का होता की राजीनामा कसा काय दिला, ते मला माहीत नव्हतं तोपर्यंत की हे असं असं सगळं ठर. म्हणजे सुरुवातीला काही चर्चा झाली होती पण नंतर हे असं ठरलं आणि अचानक असा राजीनामा जो आला. हे जे 15 दिवस त्यांच्या घरामध्ये चर्चा झाली. मी स्वतःच विचारलं सुप्रियाताईंना की ते आम्हाला तर काय माहितीच नाही, तुम्ही आम्हाला काही सांगितलंच नाही असं. पवारसाहेब राजीनामा देणार मग त्यावेळेची गोष्ट काय तर ते म्हणाले नाही ते अजितदादांना माहिती होतं पण आम्हाला मग काय कदाचित काल झालं असेल तर नाही म्हणजे 15 दिवसापासून चर्चा आहे. सुप्रिया सुळेंनी सांगितलं तुम्हाला? मग आता आम्हाला काही कल्पना नाही. ही जास्तीत जास्त माहिती या 2-4 लोकांमध्येच असायची. मी तसा थोडासा या चर्चेतून म्हणजे नव्हतोच समजा. तर माहीत हां मी ज्यावेळेला 54 लोकांनी सह्या केल्या त्यावेळेला जरूर पवार साहेबांकडे जेव्हा गेले हे सगळे काही प्रमुख 8-10 लोक
प्रमुख लोक, त्यावेळी जरूर ते मला म्हणाले की बा तुम्ही सिनियर आहात तर तुम्ही जे आहे ह्या चर्चेला सुरुवात करा, म्हणून मी चर्चेला सुरुवात केली तिथे पवार साहेबांनी म्हणजे सिल्वर ओकला तेवढाच. पण बाकी ज्या महत्त्वाच्या चर्चा ज्या आहेत त्या चर्चा ज्या आहेत म्हणजे नेते मंडळी चर्चा व्हायची, पण या चर्चा ज्या आहेत याच्यामध्ये 3 ते 4 लोकांचा तो सहभाग असं होता. त्याच्यानंतर साहेबांनी राजीनामा दिला. मी आलो, अरे बाबा कशा साहेब राजीनामा? मी म्हटलं मी सुप्रियाताईंना आपण कार्याध्यक्ष करू, तुम्हाला त्रास होत असेल तर सुप्रियाताईला अध्यक्ष करू, अमुक करू, पण तुम्ही राजीनामा मागे घ्या किंवा काही बोलायला तयार नाही. आणि शेवटी सगळ्यांनी तुम्हाला आठवत असेल त्यावेळेला अजितदादा सुप्रियाताईंना म्हण, सुप्रिया तू गा बस, आठवत होतो. याचं कारण त्यांचं ठरलेलं होतं की तू आता काय बोलू नको, नाही तर कोण असं बोलेल. बघा ना तो ती एक सीन तुमच्या समोर आल्यानंतर ज्या ते अजितदादा त्या भाषेत नंतर सुप्रिया तू गा बस, तू काय बोलायचं नाही, म्हणजे ते काका राजीनामा देत आहेत, ती वडिलांच्या बाबतीत तिला काय तू बोलू नको, म्हणजे अगोदर सगळं ठरलेलं आहे. बरोबर. ते नंतर कळलं मला. नंतर मग झालं, आता करायचं काय, मग ते काय करायचं. मग शेवटी जे आहे साहेबांनी सांगितले की हे लोक तुम्ही बसा आणि ठरवा काय करायचं. मग त्याच्यात 8-10-12 लोक होते, जे जितेंद्र आव्हाड पण होते, जयंतराव पण होते, आणि ते केरळचे माजी खासदार आणि मंत्री विसरलो मी ते चाको साहेब होते, प्रफुल्ल पटेल, अजितदादा, सुप्रियाताई पण होत्या. मग त्या अगोदर झालेल्या एका आमच्या मिटिंगमध्ये आम्ही 2 ठराव तयार केले की पवार साहेब तुम्ही कृपया राजीनामा मागे घ्या, आणि नंबर 2 त्याच्यामध्येच की आम्ही आणि तुमच्या मदतीसाठी सुप्रियाताईंना कार्याध्यक्ष करा. बरोबर आहे. दुसरा एक होता फक्त पवार साहेब तुम्ही माघार घ्या. त्या मिटिंगमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी तो पहिला ठराव मी सांगितला तो वाचला, त्याला चाकोंनी कडाडून विरोध केल्यानंतर जितेंद्र सुप्रिया सुळेंच्या कार्याध्यक्षपदाला कार्याध्यक्षपदाला ते नाही, ते तुम्ही डायल्यूट करता पवार साहेबांनी, ते हे असं नाहीच काय, किंवा सुप्रियाताईंना अध्यक्ष करा असं पण काहीतरी होतं मला वाटतं, पण ते होतं ते नाही. सुप्रिया ते जर अध्यक्ष पद नाही तर सुप्रियाताईंना करतो ते नाही असं असेल तर ते एकदम भडकाभडकीच झाली. जितेंद्र आव्हाड पण एकदम चिडले, आणि खरं तर त्यांची आणि त्या आपल्या प्रफुल्ल पटेल यांचं जोरात सुरू. तर प्रफुल्ल पटेल तुम्ही तुमचं मत मांडा, मी माझं मत मांडतो, एवढं भांडायचं काय कारण वगैरे. शेवटी सुप्रियाताईंनी जे आहे सगळ्यांनी शांत केलं. मग त्याने डिसिशन दुसरा पेपर काढला. मला सांगतो पहिल्या याच्यामध्ये तुम्ही नाही झालं तर सुप्रियाताईंना अध्यक्ष करतो असं असेल, नाही ते तसं नको. मग त्यांनी दुसरा पेपर काढला, त्याच्यामध्ये एकच ठराव होता की पवार तुम्ही अध्यक्षपद सोडू नका. आणि मग ते पवार साहेबांनी ते अध्यक्षपद मागे घेतलं. म्हणजे तो तुम्हाला एक जे काही राजीनामा नाट्य झालं त्यावेळेस तो तुम्हाला धक्काच होता, म्हणून जी तुमची ती प्रतिक्रिया होती त्यावेळेची ती उत्स्फूर्त होती की पवार साहेब तुम्ही ते आमच्याकडे आहे. हो माझी ती उत्स्फूर्त. मी कोर्टात गेलो, कोर्टात मीडियाने मला सांगितलं साहेबांनी राजीनामा दिला, कारण त्यावेळेला असे ताबडतोब राजीनामा साहेब देतील अशी अपेक्षाच नव्हती. ते एकदा आपण बघूया तुमची प्रतिक्रिया होती त्यावेळेस, कारण थोडीशी उत्स्फूर्त वाटते त्यावेळेची. आणि आज तुम्हाला या पक्षाला, राज्याला आणि देशाला सुद्धा तुमच्या नेतृत्वाची गरज आहे. आणि अशा वेळेला तुम्ही हा असा निर्णय घेणं हे आम्हालाच काय देशातल्या कुणाही व्यक्तीला जे आहे हे मान्य होणार नाही. म्हणून आम्ही आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की आपण आपला हा राजीनामा जो आहे
हा ताबडतोब मागे घ्यावा. आणि ही सगळी जी आहेत आज आयुष्यभर तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे आम्ही वागलेलो आहोत, तुमच्याबरोबर चाललेलो आहोत, सुखात दुःखात तुम्ही आमच्याबरोबर राहिलेले आहात. अशा वेळेला आम्ही कसं काय तुम्हाला बाजूला बसून देऊ शकतो आणि आम्ही आपलं काही करा वगैरे असं. आणि कमिटी वगैरे काय आम्हाला काय आहे मंजूर नाही. आम्हाला कमिटी वगैरे नको. का तुम्हीच आमचे नेते, तुम्हीच आमची कमिटी, तुम्हीच सगळं काय, संपला विषय. कल्पना नव्हती ना मला एकदम हे राजीनामा देत आहेत म्हणून. आणि नंतर मला कळलं की अगोदर यांच्या घरामध्येच सिल्वर ओकले ठरलेलं होते. ठीक आहे, पण पुढे मग सगळं तुम्हाला तर माहिती आहे. त्याच्यानंतर सुद्धा मग काय जायचं 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 हो नाही 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 हे सगळं चालूच राहिलं. काय तर काय त्याचं एकदा तर सगळं ठरलं, परत किती मंत्री किती खाती किती परत एकदा ठरलं. कधी झालंय हे अलीकडच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे आम्ही सोडायच्या अगोदर. आता ते थोडंसं क्रम मागे पुढे होईल, पण ह्या सगळ्या ह्या वर्षाच्या शिंदे असताना शिंदे मुख्यमंत्री. हो 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 एवढे मंत्री म्हणजे हे ते 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 आणि कोणी जायचं चर्चा करायची तर प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आणि अजित पवार. हे कोणी ठरलं? शरद पवारांनी. हो. आणि मग त्याप्रमाणे म्हणजे आहेत ते कुठे जायचं काय जायचं ते विमान ठरलं, विमानात सगळं काही झालं, कोणी कुठे भेटायचं वगैरे सगळं काय तो आता डिटेल्स. आणि ते निघाले जायला. जयंतराव पाटील गेले साहेबांना विचारायला की साहेब आम्ही निघतो. साहेब निघताय? नाही नका जाऊ, उगीच काहीतरी चर्चा होईल, काय ते आपण नंतर बोलू किंवा मुंबईत बोलू असं काहीतरी त्यांना बोललं तर ते त्यांच्याशी चर्चा. आणि ते विमान तयार असताना ते तिकडे वाट बघत असताना हे थांबले. माझं म्हणून मी जो म्हणालो की साहेब मग आपल्याला जायचंच नाही आहे. मग या सगळ्या वारंवार 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 वेगवेगळ्या वेळेला ह्या चर्चा का? आम्ही एक ऐकलं होतं जेव्हा शिंदे जाणार होते, म्हणजे शिंदे ज्यावेळेस यांच्याबरोबर गेले, शिवसेना ज्यावेळेस फुटली, शिंदे भाजपबरोबर गेले, त्या अगोदर नविया असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा गट अजित पवारांच्या नेतृत्वाखाली भाजपबरोबर जाणार होता. त्याच्या अगोदरच त्या चर्चेत कितपत तथ्य आहे? त्यावेळेस काही तशा घडामोडी होत्या तुमच्या? काहीतरी म्हणजे निश्चितपणे की आपण जावं तिकडे हे निश्चितपणे ठरलं होतं. पण अजित पवार जे पहिल्यांदा गेले म्हणजे 8 वाजता वगैरे, ते जे गेले ते मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 2019च्या निवडणुकीनंतर त्याने जे सांगितलं की शिवसेना सोडून आपण सरकार बनवू, त्यावेळेला अजितदादा त्यांच्याबरोबर मीटिंगमध्ये होते पवार साहेबांबरोबर. काय आणि मग अजितदादांकडून सुद्धा त्यांनी ठोकून विचारून घेतलं किंवा काय होणार. तर अजितदादांनी सांगितलं आम्ही शब्द देतो. आणि अजितदादांनी तो शब्द पूर्ण करण्याकरता जे आहे फडणवीसांबरोबर ती शपथ घेतली, पार्टीची शपथ. त्यावेळेस फडणवीस, त्यावेळेला मला हे माहिती नव्हतं विशेष म्हणजे की अशी काहीतरी चर्चा अगोदर झालेली आहे. नाही तुम्ही परत सांगितलं असतं की बाबा चर्चा झाली, मग आता परत काय होतं. पण ही त्यावेळेला फक्त 2-4 लोकांनाच ही चर्चा माहिती होती, आम्हाला कोणालाच याची कल्पना नव्हती. म्हणजे जयंतराव पाटलांना पण ती कल्पना नव्हती की असं काय होते ठरलं असं मला वाटतं. कारण जयंतराव पण पाटील मलाही कल्पना नाही काय. कारण तुम्ही त्यावेळेस यांच्याबरोबर नव्हतात, दादांबरोबर पहाटेच्या शपथविधीत तुम्ही नव्हते. मी नव्हतो. मला मी तर ते वर्तमानपत्र वाचत असताना मला सांगितलं टीव्ही बघा काय चाललंय. म्हणजे काय चाललंय म्हणजे शपथविधी. अरे म्हटलं शपथविधी कसा होईल, राष्ट्रपती राजवट शपथ. अरे पण शपथविधी मला पण नंतर अरे शपथविधीमध्ये तर हे दोघे दिसत आहेत. शपथविधी मला वाटलं त्या उद्धवजी ठाकरे बरोबर शपथविधी होतोय हे. मला वाटलं काहीतरी गडबड आहे, मी चॅनल बदलतोय पण याने काहीतरी गडबड केली, त्याच्याकडे बघूया. तो तेच सांगतोय. मी आपला उठलो, कशी तरी आंघोळ केली आणि साहेबांकडे पळालो. काय झालं? साहेब बोले असं साहेब आपल्याला हे काय. मग लागलो आम्ही कामाला. मी समीर भाऊ सगळे आमदार जमवायला, दिल्लीचे गल्लीचे इकडचे तिकडचे, त्यांना कसे तरी मुंबईत आणायचे. मग ते तिकडे त्या हॉटेलवर वगैरे ठेवायचे वगैरे. हे सगळा तो
त्यावेळेस आमच्याकडे कॉन्क्लेव्ह मध्ये देवेंद्र फडणवीस आले होते. त्यांनी त्यात एक खुलासा केला होता. मी तो तुम्हाला दाखवतो, कारण त्याच्यावर मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ऑफर आली की आम्हाला स्टेबल गव्हर्नमेंट हवं आहे आणि म्हणून आपण सरकार तयार करूया. आणि मग राजकारणामध्ये ज्यावेळेस एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो त्यावेळी तुम्हाला चेहरा पाहत नाही बसता येत. आणि मग आम्ही निर्णय केला की चला ठीक आहे. आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर म्हणजे मी अगदी स्पष्टपणे सांगतो की जी काही चर्चा झाली ती शरद पवार साहेबांशीच झाली होती. ती काही खाली झालेली चर्चा नाही. शरद पवार साहेबांची चर्चा झाली, त्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी एक प्रकारचा विश्वासघातच आमच्यासोबत झाला. भुजबळ साहेब, हे खरं आहे का? आता हा प्रसंग 19 म्हणजे नेमका विश्वासघात कोणाबरोबर झाला? 19चा प्रसंग 19च्या पहाटेच्या शपथविधीबद्दल ते बोलतायत. बरोबर आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं नाही का, त्यांनी अगोदर सांगितल्यामुळं शिवसेना त्यांनी सोडली आणि यांच्याबरोबर आता बीजेपी आणि राष्ट्रवादीचं सरकार बनवायचं हे मी मगाशी सांगितलं ना. त्यावेळेला अजितदादा त्यांच्याबरोबर होते. अजितदादांना विचारण्यात आलं की बाबा हे बरोबर आहे का म्हणून. अजितदादा पण म्हणाले हो का. आणि नंतर ते सगळं झाल्यानंतर परत यांची चर्चा जी सुरू झाली ही, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे पार्लमेंटमध्ये त्यांनी जाऊन सांगितलं की बाबा मला शक्य नाही साहेब म्हणाले प्राईम मिनिस्टरला. मग तो हा प्रसंग की याचा अर्थच तुम्ही की आम्हाला सांगितलं की आपण सरकार बनवायचं आणि आम्ही आमचा पार्टनर सोडला आणि तुम्ही परत दुसरीकडे गेलात. ते बोलतायत की पवारांनी विश्वासघात केला. आता त्यांच्या शब्दामध्ये आता त्या आणखीन काय बोलू शकतील ते? नाही, तुमच्या बोलण्याचाही तोच अर्थ निघतो. हे म्हणजे तुमचं आणि त्यांचं स्टेटमेंट जवळपास मिळतं जुळत आहे. मी अनेक वेळा डिच हा शब्द वापरला. डिच म्हणजे तेच, म्हणजे डिच केलं म्हणजे विश्वासघात केला. त्यांचा तो शब्द तोच आहे. मग पवारांनी भाजप बरोबर 2019 मध्ये विश्वासघात केला, हे फडणवीसांचं स्टेटमेंट खरं आहे का? असं आहे की आता मी त्यांना अजून गुरु मानतो, त्यामुळे हे शब्द मी माझ्या तोंडातून कसे काय उच्चारू? तुम्ही विश्वासघात नाही, पण त्यांनी त्यावेळेस सांगूनही गेले नाही, हे खरं आहे? खरं आहे. म्हणून तर अजित पवार गेले सकाळी पहाटे त्या शपथविधीला शब्द खरा करण्यासाठी किंवा मी तर आलो. म्हणजे ते बंड नव्हतं. ते बंड म्हणजे अगोदर ठरलेलंच होतं ना. पण त्याने आम्हाला कुणालाच माहीत नसल्यामुळे काय, आणि ते एकटेच गेले रागाने तिकडे निघून. मी शब्द दिला ना जातो मी आणि मग बघतो. त्याच्यामुळे त्यांच्यावर मग टीका व्हायला लागली आणि आम्हाला काही कल्पना नव्हती. म्हणून आम्ही परत जे काही त्यांचं जे होते जे काही जे आमदार वगैरे थोडेफार इकडे तिकडे ते सगळ्यांना गोळा करायला सुरुवात केली आम्ही, कारण आम्हाला काही कल्पना नाही. तुमच्या बोलण्याचा अर्थ असा एक निघतो की त्या पहाटेच्या शपथविधीला पवारांची सहमती नव्हती. अगोदर नव्हती याचं कारण असं आहे की त्यांनी चर्चा सुरू केली ना. त्यांची उद्धवजी ठाकरे, खरगे साहेब, पवार साहेब, जयंतराव पाटील, अजितदादा, आणखीन कोण, नेहरू सेंटरला मीटिंग नव्हतं का चालू की किती मंत्री कोणाचे, कुठली खाती कोणाची वगैरे वगैरे. आणि मग अचानक एक थोडंसं जरा खरगे साहेबांचं आणि पवार साहेबांचे जे आहे थोडेसे बाचाबाची झाली किंवा काही ते झालं आणि पवार साहेब रागाने बाहेर पडले. बघा तुमचं, आणि ती संधी साधून त्याच दिवशी अजितदादा त्याने फडणवीसांबरोबर संपर्क साधला आणि मग रात्रीतून जे राष्ट्रपती राजवट उठवणं आणि हे सगळं सकाळी शपथ घेणं हे सगळं झालं. पण जर पवारांची सहमती नव्हती भुजबळ साहेब, तर मग ते एक प्रकारे अजितदादांचं बंड झालं ना. बंड कसं काय? त्यांनी शब्द दिला होता पवार साहेबांच्या हजेरीमध्ये. पवार साहेबांनी पण त्यांना शब्द दिला होता. पवार साहेबांना अजितदादा दोघांनी शब्द दिलेला आहे त्यांना. आणि तेही मोदी साहेबांना किंवा अमित शहाना दोघांपैकी कोणाला भाजपला शब्द दिला. भाजपला शब्द दिला त्यांनी. आणि मग पवार साहेब फिरले, पण अजितदादा म्हणाले की ठीक आहे, शब्द दिला तर शब्द पूर्ण करतो. मग माझा प्रश्न हा आहे की असा शब्द आता उद्धव ठाकरे खूप वेळा बोलतात की भाजपने आम्हालाही दिला होता. मला काय कल्पना नाही आणि मी त्याच्यावर तशी माझ्या बाबतीमध्ये माझ्या पक्षामध्ये जे घडलं त्याच्यावर मी बोलू शकतो. म्हणजे
अधिकारवाणीने. आता बाकीचे काय त्यांचं आहे चर्चा वगैरे मी काय बोलू. पण तुमच्या एकंदर बोलण्याचा अर्थ जर बघितला तर पवारही खरे होते आणि फडणवीसही खरे होते असंही निघतो. ते कसं काय. तर ते बोलले ना विश्वासघात त्यांनी कसं केलं की त्यांनी विश्वासघात म्हणजे त्यांनी अगोदर डीच केलं. तुम्ही डीच बोलले, आपण विश्वासघात तुम्ही बोलला की नाही वापरू शकत तुम्ही शब्द, तुमचे गुरु आहेत ते. डीच केलं. त्यानंतर अजितदादांनी शपथ घेतली, कारण अजितदादांनी शरद पवारांनी एकत्र शब्द दिला होता. पवार मागे फिरले पण अजितदादा बीजेपी बरोबर त्यांनी गेले. शब्द पूर्ण केला. त्यांनी शब्द तो पूर्ण केला. मग आता जे फडणवीस बोलतात की त्यांनी विश्वासघात केला, कोणी? शरद पवारांनी. पण तुम्ही बोलता ते अगोदरच मागे फिरले होते. अगोदरच काय मागे फिरले. याच्या शपथविधीला त्यांची मान्यता होती का? नव्हती ना. नाही, शपथविधीला तेच तर तुम्ही समजून घ्या तो सगळा हा प्रकार काय आहे तो. अगोदर पवार साहेब अजितदादा यांनी बीजेपी बरोबर संधान साधून की बीजेपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार बनवेल. ठीक आहे. शिवसेना नको ठरलं. मग शिवसेना आणि बीजेपीचं अडीच वर्षाचं झालं आणि शिवसेना गेली. आता त्यांनी ठरवलं बघा आता तुम्ही नक्की राहणार ना आमच्या बरोबर. काय आमचं काही जमत नाही, तुम्ही आमच्याबरोबर नक्की राहणार. पवार साहेब बोलले हो. अजित दादाला या लोकांनी विचारलं बघा अजित दादा पवार साहेब म्हणतायत मग तुम्ही राहणार ना आमच्या बरोबर. अजित दादाने सांगितलं मैं अजित पवार बोल रहा हूँ, जबान देता हूँ. ठीक आहे. म्हणजे ठरलं बरोबर आहे. शिवसेनाचा दूर झाला तर बीजेपी आणि एनसीपीचं सरकार बनवायचं हा खरा कारण यांनी कबूल केलेला आहे. ठीक आहे. आता ते सगळं झाल्यानंतर ऐन वेळेला जे आहे पवार साहेब जातात आणि सांगतात की नाही आपल्या बीजेपीवर नाही जाता येणार आणि प्राईम मिनिस्टरला जाऊन सांगतात की मी शब्द दिला होता पण मला आता शक्य नाही आहे. दादा शपथ घेतात आणि नंतर ते इकडे उद्धवजी ठाकरेंबरोबर चर्चा सुरू करतात. त्यामुळे दादा म्हणतात ठीक आहे आता मी जातो. मला तुमच्या शब्दात एकदम साध्या सोप्या शब्दात सांगा कोणी कोणाला धोका दिला 2000 पहाटेच्या शपथविधीत? अजितदादांनी धोका दिला नाही, अजितदादांनी शब्द पूर्ण केला. तसं जर असेल तर मग त्याचा अर्थ हा निघतो की धोका शरद पवारांनी दिला. ते तुम्ही म्हणा. त्याचा अर्थ हाही निघतो की बीजेपी खरी आहे. ते तुम्ही म्हणा. त्यांचं स्टेटमेंट जे आहे फडणवीसांच्या स्टेटमेंटला जी माझी माहिती जी आहे हा त्याप्रमाणे मी सांगू शकतो की फडणवीसांचं स्टेटमेंट बरोबर आहे. हां, मी तेच विचारत होतो की त्यांचं स्टेटमेंट ते बरोबर आहे का. त्यांच्यात ते डायरेक्ट बोलतात की तुमच्या शब्दात तो डीज असू शकतो, त्यांच्या भाषेत तो विश्वासघात आहे. आता माझा पुढचा प्रश्न हा आहे की मग दादा परत का आले? दादा परत काय आले म्हणजे एक तर जे लोक गेले होते त्यांना आम्ही परत आणलं काय आणि दुसरं म्हणजे कोर्टामध्ये सुद्धा असे निकाल लागले. जर कोर्टामध्ये कदाचित गुप्त मतदान झालं असतं तर कदाचित काय सांगता येत नाही काय झालं असतं. पण कोर्टानं सांगितलं की नाही काय हात दाखवून मतदान करायचं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे त्यावेळेस आणि मग त्याच्यानंतर जे आहे जे काही ठरलं असेल कदाचित म्हणजे मी नव्हतो त्याच्यात पण जे काही अगोदर ठरलं असेल कोणी त्यांची चर्चा झाली होती की नाही चर्चा झाली माहीत परंतु काहीतरी झालं असेल चर्चा आणि आमदारांनी जे गुप्त मतदान करायचं ठरवलं पण असेल. पण एकूण जे काही पाहता जे आहे ते कोर्टाने सांगितल्यामुळे आणि लोक सुद्धा उघडपणे परत आल्यामुळं मग दादांना दुसरा मार्गच नव्हता. आणि मी स्वतःच त्यांच्या घरी गेलो होतो शेवटला. काय एवढंच नाही मी दादांना सांगितलं की सगळं तुम्ही आता हे झालं ते झालं परत आपल्या घरी चला. त्याच्यानंतर जे आपल्या काकी जे आहेत म्हणजे बहिणी पवार साहेबांच्या मिसेस त्यांना भेटल्या कुठे. हां आता ते घरचं नातं त्यांनीच त्यांना लहानपणापासून पाहिलेलं मोठं केलेलं आणि मग त्याने गळ घातल्यानंतर दादा मग गेलेच म्हणजे परत आलेच. अजित पवार जे परत आले ते काकींमुळे आले. काकीमुळे आले आणि त्यावेळची ती परिस्थिती पण तशी निर्माण झाली. कोर्टाचा डिसिजन त्याच्यामुळे उघडपणे मतदान कसं काय होणार आणि जे उघडपणे गेलेले होते ते पण परत आले. यात भुजबळ का नव्हते? मग आता एवढं जर होतं जर ठरलं होतं भुजबळ नव्हते तर नव्हते. मला त्यांनी कधी घेतलंच नाही.
चर्चेमध्ये. या महत्वाच्या चर्चेमध्ये मी कधी नसतो. मी मैदानावरच्या चर्चेत असतो. मग आता कसे काय भुजबळ आले? कुठे आता? आता म्हणजे आता अजित दादांबरोबर आता कसे आले? 2019 मध्ये तुम्ही नाही गेले, पण आता तर आले ना. आता सुद्धा आमचे 3 जे आहेत, तटकरेजी, अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल, हे 3 आमचे हे मुख्य खांब आहेत. ते ठरवतात, ते चर्चा करतात. आम्ही सगळे त्यांचे सवंगडी आहोत. पण तुम्ही कधी ठरवलं? म्हणजे आता 100 दिवस झाले तुमच्या सरकारला, 100 दिवस झाले आता. हो. 2 जुलै 2023ला तुम्ही सामील झाले महायुतीत. त्याच्या किती दिवस अगोदर ठरलं होतं की भाजपबरोबर जायचं आहे? म्हणजे आता 42 आमदारांचा तुमचा जे राष्ट्रवादीचा गट तिकडे आहे, तर किती दिवस अगोदरपासून तुमच्या डोक्यात कधी आलं की आपण जायला माझ्या पाहिजे? डोक्यात नाही आलं. मला त्यांनी बोलवलं आणि 7-8 लोकांची जी आहे, 7-9 लोकांची जी मीटिंग मी मगाशी सांगितलं, एकूण 10 लोक म्हणजे सुप्रियाताई सहित आम्ही 10 लोक जे पवार साहेबांना बोललो काय हे आपण गेलं पाहिजे, सगळ्यांच्या सह्या झाल्या वगैरे. मग पुढे पुढे जे आहे ते काही फिसकटल्यानंतर मग 9 लोक, मग 8 लोक काय, आणि शेवटी मग 7 लोक जे आहे, हे 7 लोक एकत्रित बसून जे आहे चर्चा करायला. कोण 7 लोक आहेत? नाही आता ते कशाला मी सांगू. अच्छा, ठीक आहे. म्हणजे तुमचा एक गट पवारांना भेटला. बरंच जे आहे तुम्हाला सांगून ठीक आहे. झालं. तरी पण आता पवारांना एक गट किती भेटला. विस्कटून नाही मी विचारतो, पवारांना एक गट भेटला नाही? पवार बोलले त्याविषयी, म्हणजे त्याच्यावर तर संजय राऊतांनी लिहिलं होतं की पवारांनी मला सांगितलं की आमचा एक गट येऊन भेटला, तपास यंत्रणांचा आमच्यावर दबाव आहे म्हणून ते जातील असं त्यांनी सांगितलं, पण पक्ष म्हणून मी सोबत जाणार नाही, असं काही होतं? ते खरं आहे. पवार साहेब म्हणाले मी जाणार नाही, आणि म्हणून तर ते ठरलं होतं ना, मी जाणार नाही, मी राजीनामा देऊन मग सुप्रियाताईंनी अध्यक्ष व्हायचं आणि मग तुम्हाला काय काय पाहिजे ते करा. हे खरं आहे. ते खरं हे खरं आहे. या लीड कोण करत होतं? म्हणजे तुम्हाला कोण घेऊन गेलं की तुम्ही स्वतःच गेले त्यांच्यासोबत? नाही स्वतःच कोणाबरोबर? आता दादांबरोबर तुम्ही गेलात ना आता? स्वतः अजित दादा आणि प्रफुल्ल पटेल आणि आम्ही सगळीची होती मिटिंगच चालू होती ना, मग 7-8 लोकांची. त्या मिटिंगमध्ये मी होतो. अच्छा, पण लोकांचा विश्वास बसत नाही भुजबळ साहेब की तुमची 32 वर्ष तुम्ही आता पवारांसोबत, म्हणजे 91ला तुम्ही शिवसेना सोडली, त्यानंतर तुम्ही गेले पवारांसोबत, त्यानंतर आत्ता 33 वर्ष 33 वर्ष झाले, बरोबर? 33 वर्षांची साथ भुजबळांनी अचानक कशी सोडली? काय करायचं आता? मग सगळेच्या सगळे जर गेले, 54 लोकांच्या सह्या झाल्या, त्यातले गेले ना 44 लोक, म्हणजे जवळपास सगळेच गेले. आता मी एकटा राहून काय करणार आहे? तुरुंगातून सुटल्यावर तुमचं एक वाक्य होतं, बचेंगे तो और भी लढेंगे. हाँ, तो लढणे का तो कोशिश मैंने की. हां, किती वेळा. अगदी त्याच्या अगोदर झालेलं माझं भाषण तुम्ही जे आहे षण्मुखानंद हॉलमधलं, शेवटची आमची सभा, त्यातलं माझं भाषण तुम्ही काढा, दाखवा. काय बोललो मी? किती कडक टीका करत होतो मी मोदी साहेबांवर. पण त्यावेळेला ठरलं होतं की पण नाही जायचं. मग त्याच्यानंतर परत चर्चा सुरू झाल्या आणि परत सगळं फिरलं. त्याच्यामुळे आणि त्याच्या अगोदर सुद्धा जे आहे, ज्या मिटिंग, ज्या माझ्या जाहीर सभा झाल्या, त्याच्यामध्ये कडवटपणे छगन भुजबळच बोलत होता. तेच अगदी कोल्हापूरला झालेली जे आहे, आमचे जे आहे हल्लाबोल वगैरे जे काय मिटिंग झाली शेवट, त्याच्यामध्ये सुद्धा मीच बोललो. नांदेडला झाले त्याच्यामध्ये पवार साहेब होते, त्यांच्यासमोर मीच बोललो. मी तर लढतच होतो. पण आता मी लढतोय आणि बाकीचे जर कोण लढत नसतील आणि पाठीमागे अशा चर्चा असतील तर काय करायचं? 14, 17, 19 परत तुम्हाला एकटा लढत बसू? तुम्ही काय बोलले, बचेंगे तो लढेंगे, माझ्याकडे ते बोललोच ना. बोलतात तुम्ही त्यावेळेस आणखी काहीतरी गोष्टी बोलला होता, ते दाखवतो मी तुम्हाला. आपण म्हणा होता काही लोक की भुजबळ साहेब सोडून जातील पक्ष, आणि काँग्रेसमध्ये आल्यानंतर पवार साहेबांमुळे आरक्षण मिळालं. कसं विसरता येईल आपल्याला? लोक सांगतात, काय सांगतात, नाही तुम्ही आतमध्ये गेलात, असं झालं तसं झालं. अरे 2-2.5 वर्ष माझ्या घरातले सगळे लोक आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा पवार साहेबांच्याच घरी जायचे, आणि एक आठवड्यात जर फोन जर येऊन भेटलं नाही तर पवार साहेबांचा उलटा फोन यायचा, अरे बाबा तुम्ही आलात नाही, मला येऊन सांगा ना काय चाललंय. काय सांगायचं तुम्हाला? आता काय ते ओरडून सांगतील का मी जेलमधून तुम्हाला सांगणार होतो? तुम्ही तिथे बोललात की तुम्ही जेव्हा जेलमध्ये होतात त्यावेळेस तुमच्या घरचे गेले होते, त्यांच्याकडे जायचे. जरूर जायचे. हां, तर
तेच आहे की अशा पवारांना तुम्ही कसं सोडलं? आणि त्याच्यामध्ये मी जे म्हटलं ना, तो संदर्भ जो आहे की छगन भुजबळ जेलमधून आल्यानंतर सुद्धा पार्टी सोडून जाणार या चर्चा अशी होत्या. चर्चा होती होती त्यावेळेस तुम्ही त्याला मी हे उत्तर होतं की मी कसं जाणार. पण आता मी जो गेलो तो मी पार्टी सोडून एकटा गेलो नाही, पार्टी सहित सगळे 44 अजितदादाबरोबर तिकडे गेलेले आहेत. पण जेलमधून आल्यानंतर तुम्हाला पवारांनीच उभं केलं, हेही तुम्ही बोलले होते. पवारांनी उभं केलं म्हणजे त्या वेळेला मी स्वतः त्या माझं ऑपरेशन झालेलं होतं एक, तरी सुद्धा मी त्या गेलो त्या मीटिंगमध्ये पुण्याच्या त्या जाहीर सभेत पगडी दिली तुम्हाला? पगडी दिली ती आणि मी सांगितलं की मी पवार साहेबांवर राहणार. कारण त्यावेळेला फार मोठं जे आहे हे चर्चा सुरू होती की या सगळ्या याच्यामध्ये जे आहे पवार साहेबांबरोबर भुजबळ आता राहणार नाहीत अशी चर्चा होती. त्या चर्चेला मी छेद देण्यासाठी मी स्वतः तिथे गेलो का. आणि त्यावेळेला सुद्धा तुम्ही काय बोलणार, जाणार का नाही जाणार अशी सगळी चर्चा मीडिया करतच होती. पण मी तिथे जाऊन जे आहे सांगितलं की नाही मी साहेबांबरोबर राहणार. ठीक आहे. 10 महिन्यापूर्वीचं एक तुमचं वक्तव्य मी तुम्हाला दाखवतो, त्या तेच आहे तसं. 2.5 वर्ष जेल भोगलेल्या छगन भुजबळला या पवार साहेबांनी शिवाजी पार्कला उभं केलं, मंत्रिपदाची शपथ घेतली. कोण करतं हे सगळं? पवार साहेबांनी जे आहे सातत्यानं पाठराखण केली, विश्वास ठेवला. माझ्या एवढा भाग्यवान कदाचित कोणीही राज्यकर्ता नसेल, कोणीही राजकारणी नसेल. बरोबर तुम्ही जेलमधून आणि मी त्याचे आभार सुद्धा मानले. हो की जेलमधून सुटल्यानंतर मला तुम्ही पहिल्यांदा शिवाजी पार्कवर शपथेसाठी पहिल्या लॉटमध्ये उभं केलं. पहिले शपथ घेणारे तुम्हीच. खरं आहे ना. त्यांचे आभार मानले आणि मी ओपनली आभार आणि आजही मानतो. मग काय नाही, मग इतक्या वर्षानंतर बीडमध्ये तुम्ही तेलगीची खतखत कशी बाहेर काढता असं मला बोलायचं. असं आहे ना. मग एकदा जरा तू मामी सुरू झालं काय आणि तुम्ही जर जे आहे माझ्या येवल्याला येऊन जर तुम्ही माझ्याशी बोलायला लागला माझ्याबद्दल, मी 4 वेळा तिथे निवडून आलो आणि एवढं काम केलं की मी चुकलो. येवल्यामध्ये पवार साहेब बोले ना माफी मागतो मी चुकलो. म्हणजे मी चुकलो म्हणजे काय? अरे मी तुमच्या बरोबर काँग्रेसमध्ये असताना, विरोधी पक्ष नेता असताना मी तुमच्या बरोबर आलो. त्यावेळेला कोणी तुमच्या बरोबर नव्हतं. जयंत पाटील नव्हते, RR पाटील नव्हते, कोणी नव्हते. सगळे मतदान करत होते, घेत होते, गावागावातून जायचं की नाही. त्यावेळेला एकटा छगन भुजबळ तुमच्या बरोबर उभा राहिला आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे जे आहे संपूर्ण जे आहे पार्टी स्थापन करण्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये माझा सिंहाचा वाटा होता. शिवाजी पार्कच्या जाहीर सभा, तिथे षण्मुखानंद हॉलची अधिवेशन, त्याच्या अगोदर माझ्या एटीएम बंगल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना करताना पक्षाचं नाव काय ठेवायचं, झेंडा कुठचा असायचा, चिन्ह काय असायचं, सगळंच तिथे ठरलं. आणि सगळं त्याच्या कानामध्ये पंकज तेव्हाची ती मुख्यमंत्री पदाची ऑफर तेव्हा झाली होती कोणाची ऑफर? येस. त्यावेळेला मी बाहेरगावी होतो आणि पवार साहेबांना काढण्यात आलं. तर मी ताबडतोब मुंबईत हजर झालो आणि मी सांगितलं की बा मी पवार साहेबांबरोबर राहणार. त्यावेळेला कोणी नव्हतं पवार साहेबांबरोबर, म्हणजे जे नाव घेण्यासारखे लेटर्स. अगदी प्रफुल्ल पटेल सुद्धा नव्हते, ते पण 2 महिन्यांनंतर आले असते. मी सांगितलं मी राहणार. आणि त्यावेळेला आता मुकुल वासनिक अजून आहेत, त्यांना विचारा. त्याच्यानंतर अनेक लोक असतील, सुरेश कलमाडे असतील, त्यांनी पण सांगितलं. शीला दीक्षित, राजेश पायलट, ऑस्कर फर्नांडिस, माधवराव शिंदे, तर त्यानंतर ते काय सोनिया गांधींचे ते जॉर्ज का काय होते ते, त्यांचे फोन, तुम्ही या, आम्ही तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री म्हणून आज जाहीर करतो. सतत खोडके, आपले संजय खोडके ते तर माझ्याबरोबरच असायचे तिथे. रात्री 12-12 वाजता आम्ही हे सगळं झेंडे आणि ते पोस्टर स्वतः आम्ही खांद्यावर घेऊन काम करत होतो तिथे. विचारा त्यांना किती माझ्या पाठिंब्याला की तुम्ही या. परत नुसतं या तर खरं,
नका जा तुम्ही पवार साहेब. एवढं असून- पण मी गेलो नाही. एवढं असून मग मला काय म्हणायचं हा. की ह्या सगळ्या बाबतीमध्ये मी सुद्धा तुमच्या बरोबर काय मजबूतीनं उभा राहिलो, हा प्रांताध्यक्ष झालो, तुम्ही केलं, बाकी नव्हतंच तो ते झालो प्रांताध्यक्ष. त्याच्यानंतर जे आहे निवडणुका लागल्या, जिल्ह्याच्या बॉडीज तयार झाल्या नसताना सुद्धा पवार साहेब एकीकडे मी एकीकडे, आम्ही दोघेच प्रचार करतो. मला आता याचा राग आला की पवार साहेबांनी सर्वात मला- पहिली शब्द तुमच्या एवढ्यात नाही, घेतली आणि नाही, सांगितलं मग त्या ते- गोष्टीचा राग आला तुम्हाला. करेक्ट. तुम्ही एकदम सांगता हा. की माझी चूक झाली, मग मी सांगू का माझी चूक झाली? तुमची काय चूक झाली? तुमच्याबरोबर आलो ही चूक झाली? त्यावेळेस राष्ट्रवादीत असताना, म्हणजे काँग्रेसमधून राष्ट्रवादीत जाताना तुमच्याबरोबर आलं ही चूक झाली. असंच म्हणायला पाहिजे ना. तुम्ही जर असं जर म्हणायला लागलं माझ्याबद्दल, माझ्या मतदारसंघात येऊन माझी चूक झाली काय, तर अशा चुका मी पण खूप केल्या. पण तुम्हाला असं वाटतं की आता तुम्ही एवढं बोलता तर तुम्ही कुठेतरी एकटे पडले? कारण की ज्यावेळेस तुम्ही बीडमध्ये बोलले त्यावेळेस बघा अजितदादांनी म्हटलं की मला काही ऐकू नाही आलं. ते काय बोलले भुजबळ साहेब? हे पहा, मी एकटा तर एकटा, हा, ज्यांना जे जमतं ते 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 बोलते. का मी मगाशी सांगितलं, माझी जी भूमिका असेल त्या भूमिकेतून मी बोलत असतो. आज या भूमिकेत आहे, त्या भूमिकेत मी बोलतो. पण पुढे कधीतरी असं वाटतं काय की काही लोकांचं असं म्हणणं आहे की जी आता हा गट बाहेर पडला राष्ट्रवादीचा यातून, ही फूट नाही आहे. ते बरोबर जयंत पाटील पण म्हणतात फूट नाही. ही फूट नाही, तसं नाही. तुम्ही मी तुम्हाला ते राज ठाकरे बोलतात हे तर काका पुतण्यांचं एकत्रितच आहे, ते लोकांना कळत नाही आहे, असं माझा प्रश्न तो आहे. मी तरी कुठे म्हणतो फूट पडली आहे? मी म्हणतो ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच आहे. फक्त अध्यक्ष बदललेले आहेत आणि अजित पवार अध्यक्ष झालेले आहेत. मी तुझं कुठं काय दोन्ही अध्यक्ष कार्याध्यक्ष तेच राहिलेले आहेत. एकत्र येऊ शकतात? कार्याध्यक्ष एकच तेच आहेत. नाही नाही, दोन्ही अध्यक्ष पुन्हा हे एकत्र येऊ शकतात का? मी ते विचारतो. म्हणजे काय पुन्हा पार्टी पुन्हा पक्ष एक येऊ शकतो का? मला तसं काय वाटत नाही. म्हणजे आता जे वेगळे झालेलं आहे ते असंच राहील. त्यांचे मतभेद आहे, हां, ते मतभेद मिटतील आता लवकर असं मला वाटत नाही. हे मतभेद मिटणार नाही म्हणजे दादा वेगळेच राहणार आणि ते वेगळेच राहणार. कारण की लोकांचं असं म्हणणं होतं की वळसे पाटलांसारखा माणूस, भुजबळांसारखा माणूस, प्रफुल्ल पटेलांसारखा माणूस कोणी कसं जाऊ शकतंय यांच्याबरोबर? म्हणजे मी तुम्हाला एक बाईट दाखवत होतो बघा. म्हणूनच मी सांगितलं हां की साहेब हा रस्ता तुम्ही का दाखवलात? हां आमच्या कुणाच्याच मनामध्ये नव्हतं असं, पण हे रस्ता वारंवार त्याच्यावर चर्चा करण्याचं काम तुम्ही का केलं? हेच तर मी मागच्या शेवटच्या सभेमध्ये विचारलं. हा रस्ता तुम्ही दाखवला साहेब, म्हणून ही मंडळी सगळी गेलो आम्ही पण त्यांच्यावर. त्यामुळे आता तुमचे काही परतीचे मार्ग सगळे बंद, सगळ्यांच्या परतीचे मार्ग ते बंद पवार आहेत का? साहेबांनी स्वतः सांगितलंय हां की आता जे गेले त्यांना दरवाजे बंद. पवार साहेबांनी सांगितलं. मग तर ठीक आहे, आता ही चर्चा खूप झाली कारण मी त्यात जास्तीत जास्त घुसणार नाही. आता मी आताच्या चर्चांवर येतो. माझं काय म्हणणं नाही, तुम्ही किती उजा आम्ही तयार आहे. नाही भुजबळांचं माहीत आहे, ते लढाऊ वृत्तीचे आहेत पहिल्यापासून. म्हणजे शिवसेनेतून त्या जिथे ज्यावेळेस तुमच्यावर हल्ला झाला होता मी तिथे त्या ठिकाणी होतो, त्या सी बंगल्यावर तिथे ना, 8N बंगला, 8N मंत्रालयाच्या समोर. हां तिथे मी ते बघितलंय तुम्हाला. मी त्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतानाही मी तुम्हाला बघितलंय. ज्यावेळेस बाळासाहेबांच्या फाईलवर तुम्ही सही केली होती त्यावेळेस मी होतो. तो पहिली बातमी मीच दिली होती की तुम्ही ती सही केली. त्यानंतर मुंबई बंद झाली होती तेही आम्ही बघितलेलं आहे. तर तेज भुजबळ आता पुन्हा त्याच जोशाने उभे राहिलेले आहेत पवारांसोबत त्यांची साथ सुटल्यानंतर. तर जोश म्हटल्यानंतर आता ते लोकांनी ठरवायचं आहे की जोश याच्यात आहे की नाही. तर मी काय सांगणार माझा जोश काय आहे तो, ते तुम्ही लोकांनी ठरवायचं. पवारांनी जेव्हा असं म्हटलं होतं की ज्यावेळेस भुजबळांचा मला फोन आला, ज्यावेळेस हे सगळं झालं होतं शपथविधीचं, त्यावेळेस तो किस्सा काय म्हणजे नेमकं तुम्ही त्यांना फोन केला होता की मी जाऊन बघतो तिकडे काय करतायत आणि ते बोलले नंतर त्यांनी तिकडे शपथ घेतली. हे झालंय ना. खरं आहे. साहेब म्हणतात ते खरं आहे. अगोदर काय झालं की त्याच्या अगोदर शतमुखानंद हॉलच्या सभेत अजितदादा म्हणाले होते की मला अध्यक्ष करा. बरोबर आहे काय? तर मग साहेबांनी काय ते 6 तारीख वगैरे ठरवली होती की अध्यक्ष वगैरे तुम्ही बघा बसा वगैरे काय ते ठरवा वगैरे. तर
ती मध्यम मग तुम्हाला सांगितलं की 7-8 लोकांची मीटिंग होऊन मग हे आता बस झालं चला जाऊया वगैरे वगैरे काय ते. मग आता त्या दिवशी ते ठरलं की त्या दिवशी सगळ्यांनी जमायचं. मग ते सगळे अजितदादांच्या घरी जमायला सुरुवात झाली. मी काय सकाळी काय गेलो नाही. मला पहिल्यांदा सुप्रियाताईंचा फोन आला. तर मी त्यांच्याशी खोटं बोललो की मी इथे मुलांबरोबर इथे आलेलो आहे लोणावळ्याला, पाऊस खूप आहे. तर म्हटलं कशाला जमवलेत लोकांनी, अध्यक्ष जे आहेत ना ते ठरलं ना आपलं 6 तारखेला अध्यक्ष करायचं. म्हणजे सगळ्यांचा असा एक भ्रम झाला की सगळे आलेले आहेत अजितदादाला अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यासाठी. प्रांताध्यक्ष, हो हां, तो भ्रम झाला. ती जशा बातम्या आल्या. प्रांताध्यक्ष म्हणजे तुमच्या सगळ्यांचा, हां, एकूण एक तुमच्या चॅनलवाल्यांचा. हेही सांगतो, कुणालाच माहिती पडलं की काय आहे, कुणालाही माहीत नव्हतं, फक्त आम्हाला माहिती होतं. एवढी सिक्रेसी राहिली, ती पण कमालीची राहिली. कमालीची सिक्रेसी. म्हणजे एवढ्या पत्रकारांना मला ते आश्चर्य वाटतं त्या गोष्टी. 1-1.5 महिना चर्चा होऊन सुद्धा सगळं ठरून सुद्धा. म्हणजे तुम्ही सांगताय की 1.5 महिन्यापासून चालू होते. हो, एवढी सिक्रेसी ती राहिली. आणि सिक्रेसी राहिल्यानंतर तर सुप्रियाताई म्हटलं मी जातो आता, बघतो काय आमचं चाललं ते. तर सुप्रियाताई विचारा बोलल्या की नको नको तुम्ही नका येऊ, काय भूल बोल. 5 मिनिटामध्ये साहेबांचा फोन. आता त्यांना मी काय सांगणार, जे सुप्रियाताईंना सांगितलं ते साहेबांना सांगितलं की साहेब ते लोणावळ्यामध्ये आहे काय, पण ते आता अध्यक्षपदाचं आहे, ते आता नंतर आपण ठरवणार, ते कशाला गोळा झालेले आहेत, मी जाऊन बघतो. साहेब बोले बरं. आता मी काय सांगू, मी होतो घरीच होतो खरं, मी खोटं बोललो, स्पष्ट बोललो. परंतु मी कसं सांगू शकतो की एक गोष्ट करायची ठरलेली आहे काय, आणि त्याच्यावर परत एकदा उलट सुलट काही होऊ नये आणि स्मूथलं जे काही ठरलं ते त्यांचं होऊन जावं. त्याच्यामुळे मी खरं सांगणं योग्यच नव्हतं ना. आणि मग मी साधारणपणे 11-11:30च्या पुढे गेलो. तेव्हा ताई मला भेटल्या आणि त्या खाली त्या देवगिरीच्या पायऱ्यांच्या, अहो ते बघा भीमल साहेब ते असं असं आहे, ते आपल्याला अध्यक्षपदाचं ठरवलं ना. म्हणलं हो, मग काय झालं, मग आता कशाला जमवलेत अमुक तमुक. मी पण म्हणालो काय नाही. आणि मला नंतर ते गेल्या पुढे आणि परत त्यानं काय ते फोन मिळाला, काय झालं परत, अहो ते म्हणतात की मग परत ती चर्चा झाली त्यांच्या मला अगोदर चर्चा अनुसार काही काही वेळेला जे त्याचे मागे पुढे होतात चुकतात काय ते वरती गेले, चर्चा झाली त्यांची आणि ते परत खाले. हो ते म्हणतात दोघं जण ते BJP सरकार जॉईन करायला लागलेत आणि ते म्हणतात की तुम्ही आलात तर सगळे आलात तर ठीक आहे, नंतर तुमच्याशिवाय आम्ही जाणार म्हणून असं बोलतात. चला बरोबर माझ्यावर. ते दोघे जण तिकडे होते. म्हणून काय झालं ते प्रफुल्ल पटेल बोलले हो मी बोललेलो आहोत त्यांना काय जायचं ठरलं. त्यावेळेला पण त्याला असं वाटलं की ते संध्याकाळी 6 वाजता तो शपथविधी आहे. बरोबर. त्या विचारानं त्यावेळेला सुद्धा परत आणून त्यांनी तो 6चाच वेळ त्यांना धरला. 6चा वेळ नव्हताच ठरलेला. काय कुणालाच कल्पना आहे. त्याही गेल्या, सगळं गडबड सुरू झाली आणि अचानक सगळ्या गाडीतून बाहेर पडलो आम्ही आणि राजभवनला गेलो. आणि तुम्ही सगळे जे आहे ते देवगिरीवर होते, म्हणजे तुमचे चॅनल्स. आणि नंतर एवढं सगळ्या गाड्या का गेल्या, एका पाठोपाठ एक निघाल्या. मग कोणीतरी तो आमच्या पाठपुरावा म्हणजे पाठला केला असेल, कळलं. आम्ही तिकडे गेलो तेव्हा एक सरकारी कॅमेरा होता, दुसरा कोणीच नव्हतं, आम्हीच ते फक्त. आता दीड तुम्ही म्हणता 1.5 महिन्यापासून, तर 1.5 महिन्यापासून पवारांपासूनही सिक्रेसी राहिली. पवारांना 1.5 महिने माहित नव्हतं. इकडे चर्चा व्हायच्या तिकडे 1 महिना तर निश्चितपणे 1 ते 1.5 महिना मीटिंग झाल्या आहे सगळ्या. पण कसं शक्य आहे, कसं शक्य आहे पवारांना माहित नाही हे मला पडत नाही. एवढे वर्ष आमचं वय जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त पवारांचा राजकारणाचा अनुभव आहे. त्यांची पार्टी फुटते त्यांना माहित नाही पडलं 1.5 महिने. म्हणूनच अगोदर 10 होते, मग 9 झाले, मग 8 झाले, शेवटी 7च लोक आले. कोर कमिटी झाली. मग अजिबात मग त्याच्यातून
सुरुवातीला असलेले जे आहेत अनिल देशमुख त्यांना सुद्धा मग ते पण दूर राहिले किंवा दूर ठेवण्यात आलं. असे एक दोन आणखी जे पहिले एकदम मला वाटतं जितेंद्र आव्हाड सुद्धा असतील ते पण राहिले बाजूला. असं करत करत जो आहे तो एकदम 7 लोकांचा जो आहे ग्रुप झाला. त्याच्यामुळे ती सिक्युरिटी ठेवणं शक्य झालं असं मला वाटतं. पण आता मला तुमच्याशी एवढं बोलल्यानंतर मला एक जाणवतं की तुम्ही बोलले की आता एवढे लोक जाणार होते, 54च्या सह्या होत्या म्हणून मी गेलो, 54च्या सह्या होत्या म्हणून मी गेलो. बीजेपीची विचारधारा वेगळी आहे, छगन भुजबळांची विचारधारा वेगळी आहे. फुले शाहू आंबेडकरांची हा बरोबर आहे. विचारधारा फुले शाहू आंबेडकरांची. तुमचे लोक महात्मा गेले. फुले समता परिषदेच्या माझ्या बैठका होणार, हा. ओबीसी साठी मी काम करणार, हा. हा? आणि जे आम्हाला पटणार नाही त्याच्या विरुद्ध मी बोलणार. तुम्ही फक्त यासाठी गेले की तुमचे सगळे लोक गेले, म्हणजे ही मजबुरी झाली की बा चला माझ्या बरोबरचे सगळे चालले, मी चाललो, माझी भली विचारधारा पटत नाही त्यांच्याशी. एवढंच नाही हा की ज्यांच्याबरोबर मी राहिलो हा त्यांनी 5-7 वेळेला जे आहे मी तिथे एकटा लढत असताना तिकडे चर्चा करत होते, प्रॉमिस करत होते. असं कसं मी एवढे कडाडून प्राईम मिनिस्टरवर टीका करतो आणि तुम्ही तिकडे चर्चा करता? तुम्हाला आता काय म्हणजे काय लढाई म्हणजे एक आपण म्हणजे तुम्हाला हे वाटतं की तुमचा निर्णय योग्य आहे? माझा निर्णय योग्य आहे आणि तुम्ही तुमची जी काही भूमिका आहे ती भाजपमध्ये असताना सोडणार नाही, भाजप बरोबर असताना तुम्ही तुमची विचारधारा सोडणार नाही. मी संभाजी भिडेंबद्दल बोललो, हा. मी सरस्वतीच्या बद्दल माझं जे काय होतं किंवा आमचे जे आहेत देव जे आहेत फुले शाहू आंबेडकर छत्रपती आहेत, गौरव पाटील आहेत, हे आमच्या शिक्षणाचे या देवता आहेत, या आमचे देव आहेत, मी बोलतो. त्याच्यामुळेच काही वेळेला बीजेपीचे लोक सुद्धा माझ्यावर रागवतात. असं काय करू मग? त्यात आता अनेक विचारधारेचे लोक जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला काही गोष्टी होतात. आता आम्ही नाही का म्हणजे हे आपल्या चव्हाण साहेब, आता पवार साहेबांनी सांगितलं आम्ही पवार साहेबांचा फोटो लावत होतो की नाही, गुरु पवार साहेब माझा फोटो काढून टाक. बरं आम्ही ऐकलं तरी नाही काढला. पवार साहेब मी आता कोर्टात जाईन. आणि अगोदरच म्हटलं मनात मध्ये आम्ही अगोदर कोर्ट खूप आमच्या पाठीमागे आहे, हे कोर्ट ते कोर्ट आणखी कुठं कोर्ट आता परत तुम्ही द्या. तरी मी म्हटलं हो साहेब ही एखाद्याचा आदराने फोटो लावला तर कोर्टबाजी कशी होईल का? त्या त्या प्रतिमेचा अवमान केला तर कोर्टबाजी होईल. पण मग सगळे म्हणाले की नाही बा आता काय आता साहेब म्हणतात कोर्टबाजी तर जाऊ द्या आता मग. आणि मग आम्ही त्यांना गुरु मानत. मग आम्ही ठरवलं की पवार साहेब ज्यांना गुरु मानत होते ते यशवंतराव चव्हाण, जे ह्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि ज्यांनी ह्या राज्याच्या विकासाचा रोडमॅप घालून दिला, अतिशय सुसंस्कृत ट्विट केला ना, त्यांचा आरएसएस ला विरोध होता, त्या विचारधारेबरोबर तुम्ही कसे गेले? आता मग असं आहे, मग पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले पोलोदच्या सरकारमध्ये, हर्षू अडवाणी, उत्तमराव पाटील त्यावेळेला कसे आले? आणि असा जो प्रश्न जो आहे हा ज्या वेळेला इंदिराजींच्या सरकारमध्ये तिकडे परत गेले चव्हाण साहेब, त्यावेळेला एस.एन. जोशी साहेबांनी त्यांना विचारलं, अरे यशवंतराव तुम्ही कसे गेलात? तर यशवंतरावांनी सांगितलं, त्यावेळेला उत्तर दिलं, मी माझ्यासाठी नाही गेलो, मी माझ्या समाजासाठी गेलेलो आहे. हे त्यांचं उत्तर आहे. तसं आम्ही सुद्धा गेलो, ह्या राज्याच्या लोकांची सेवा, जे विकासाचे कामं जी आमची करायची असतील, शेतकऱ्यांचे असतील, कष्टकऱ्यांचे असतील, महिलांचे, काल सुद्धा आम्ही तो लेक लाडकी हा कार्यक्रम जो जाहीर झाला, तर हे सगळं जर करून आम्ही गेलो त्याच्यासाठी, आम्ही सुद्धा समाजासाठी गेलो, विकासासाठी गेलो. भुजबळ साहेब, विकासासाठी मुद्दा होता, मग 2.5 वर्ष मवियाचंही सरकार होतं, दादाकडे फायनान्स मिनिस्ट्री होती, त्यावेळेस विकास नाही झाला. त्यावेळेला 1.5 वर्षात कोणता विकास होणार आहे? त्यावेळेला 2 वर्ष तर करोनात गेली ना. हा, कसे काय लवकर विसरता तुम्ही करोना वगैरे? नाही, आता 1.5 वर्षात असा कोणता विकास होणार आहे की हो हो मला असं? हो बघा ना, तर पटापट निर्णय घ्यायला लागलो ना आम्ही पण. महिलांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला, ओबीसीच्या घराच्या बाबतीमध्ये जे आहे 12,000 कोटी रुपये, वर्षाला 3,000 12,000 कोटी, काहीतरी 12 लाख घरं बांधायची आहेत. तो आम्ही हे करा, म्हणजे घरं बांधण्याचा कार्यक्रम असेल तो आपण केला. मग शेतकऱ्यांना कांद्याचं अनुदान असेल त्याचा असेल, ही सगळी कामं चालू आहेत ना जोरात. परत प्रत्येक आमदार जो आहे त्या आमदारामध्ये त्यांच्या रस्त्याची कामं असतात, शाळेचे, हेल्थचे, आरोग्याचे असतात,
कितीतरी कामं असतात ती सगळी शेवट- कामं जी आता आहेत शेवट ती सुरू झाली. आपला शेवटचाच प्रश्न माझा, म्हणजे एक 1.5 वर्षात तुम्हाला विकास करायचा आहे, शेवटचा प्रश्न आहे माझा, 1.5 वर्षात तुम्हाला विकास करायचा आहे म्हणून तुम्ही पवारांची 32 वर्षाची साथ सोडली. काय करणार, अजितदादांनी तर लहानपणापासूनची 60 वर्षाची साथ सोडली, माझी अर्धीच आहे. प्रफुल्ल पटेल त्याच्यापेक्षाही जुनी साथ आहे. प्रफुल्ल पटेलच्या वडिलांपासून पवार साहेबांबरोबर होते, तर त्याप्रमाणे म्हणजे तुमच्या दृष्टीने तो अपराध असेल तो कमीच आहे. खूप खूप धन्यवाद भुजबळ साहेब, तुम्ही खरोखर म्हणजे दिलखुलास, मी आजपर्यंत म्हणजे जेव्हापासून तुमच्या मुलाखती बघितल्या एवढ्या दिवसात तुम्ही एवढ्या दिलखुलास कधीच बोलले नाही. तुम्ही आले आणि इथे ते बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हो सर, धन्यवाद.